नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। खरं तर हा व्हिडिओ बनवण्याचं काही कारण नव्हतं, पण आज सकाळी पेपर मध्ये एक बातमी आली आणि ती बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली की टीईटीची परीक्षा लांबणीवर, टीईटीची परीक्षा दिवाळीनंतरच। आणि तीच बातमी युट्यूबच्या असंख्य व्हिडिओ मधून जिकडे तिकडे पसरली आणि तीच बातमी व्हॉट्सअपवर अगदी वाऱ्यासारखी पसरली। मग काय सगळीकडे एकच चर्चा चालू झाली की टीईटीची परीक्षा लांबणीवर जाणार आहे। आता टीईटीची परीक्षा 30 तारखेला होणार आहे का नाही, कधी होणार आहे, मग झाली तर कधी होईल, हॉल तिकीट पण आले नाही, सगळ्यांच्या मनामध्ये हेच चालू आहे। आणि ही बातमी ऐकल्यानंतर मी आपल्या युट्यूबच्या कम्युनिटी टॅब मध्ये सुद्धा एक पोस्ट केली होती की बाबा अशा बातमीवर विश्वास ठेवू नका, आपला अभ्यास सुरळीत चालू द्या। ही बातमी ऑफिशियल नाहीये, आपल्या महाटीईटीच्या वेबसाईटवर सुद्धा अशी आणखी ऑफिशियल कुठलीच न्यूज नाहीये। मग हे गोष्ट गृहीत धरून चला की आपली परीक्षा 30 तारखेलाच होणार आहे। मग आता तुम्ही म्हणताल 30 तारखेलाच होणार आहे, तर मग हॉल तिकीट आणखी का आले नाहीत? हॉल तिकीट न येण्यामागचा फक्त टेक्निकल इश्यू आहे। हॉल तिकीट आज ना उद्या येतील। आपली परीक्षा 30 ला आहे, आज तारीख आहे 20, आणखीन जवळजवळ 9 दिवस आहेत। 4-5 दिवसांमध्ये सुद्धा हॉल तिकीट येऊ शकतात आणि तितके दिवस पुरेसे आहेत हॉल तिकीट आपले काढून घ्यायला। 1 ते 2 मिनिटाचा वेळ लागतो आपल्या मोबाईलवर डाउनलोड करायला आणि जाता येता आपण कधीही प्रिंट करून घेऊ शकतो। म्हणून हॉल तिकीटचा तेवढा काही इश्यू करू नका। अहो, एवढ्या छोट्या गोष्टीमुळे आपण आपला मानसिक ताण वाढून घेऊ नका। आपल्याला खूप मोठी परीक्षा द्यायची आहे। टीईटीची परीक्षा देणे हा सुद्धा एक मानसिक ताणच आहे, मोठी परीक्षा आहे, साधी सुधी परीक्षा नाहीये। म्हणून छोट्या गोष्टीचा आपल्या मनावर जास्ती ताण करून घेऊ नका। आणि सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार चालू आहे की बाबा टीईटीची परीक्षा लांबणीवर जाणार आहे। मग याचा सगळ्यात जास्त त्रास महिलांना होत आहे, जे की संसारिक आहे, त्यांना आपलं घर सांभाळून, आपले लेकरं बाळ सांभाळून, आपले सर्व संसार सांभाळून ते अभ्यास करत आहेत। आणि त्यांना सुद्धा मला हेच सांगायचंय की जास्ती ताण घेऊ नका। एक गोष्ट लक्षात घेऊनच चला की आपली परीक्षा 30 तारखेलाच होणार आहे, त्या दृष्टिकोनातूनच अभ्यास करा। जर 30 तारखेला नाही झाली तर तो पुढला विचार आहे। सध्या तरी काही ऑफिशियल बातमी नाहीये ना, मग त्याचा जास्त विचार करू नका, ते डोक्यातून काढून जावा। आज जी बातमी आली ती डोक्यातून काढून टाका। राहिलेत 9 दिवस, हे 9 दिवस खूप महत्वाचे आहेत। या 9 दिवसामध्ये जेवढा होता येईल तेवढा अभ्यास करा। हे का 9 दिवस गेले तर पुन्हा नंतरची शिक्षक पात्रता परीक्षा कधी होईल याची कसली शाश्वती नाहीये। 1 वर्षामध्ये होईल, 2 वर्षामध्ये होईल किंवा 3 वर्षामध्ये होईल, याची कसली शाश्वती आपण देऊ शकत नाही। कारण मागची टीईटी 2019 ला झाली, त्यानंतर तब्बल 21च्या एंडिंगला होत आहे आणि त्याचीही आता अशी बातम्या देत आहेत। त्यामुळे असला काही फालतू विचार करत बसू नका। म्हणून हे जे काही राहिलेले दिवस आहेत त्याच्यामध्ये योग्य तो दिशेने अभ्यास करा। जेवढं काय असं वातावरण निर्माण होत आहे त्या वातावरणामध्ये तुम्ही घुसू नका। तुम्ही जे अभ्यासाचं वातावरण निर्माण केलंय, जे अभ्यासाच्या वातावरणामध्ये आहेत ना, त्याच वातावरणामध्ये राहा, बाजूच्या वातावरणामध्ये फिरू नका। म्हणजे की जे काय अशा बातम्या आल्या त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका। ज्यावेळेस ऑफिशियल बातमी येईल त्यावेळेस आपण विचार करू, सध्या तरी असला काहीच विचार करायचा नाहीये आपल्याला। हा जाऊ द्या, या विषयावर आपण आताच भरपूर काय बोलला, आणखीन काय बोलायला नको। आणि हा आणखीन एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की सोशल स्टडीजच्या नोट्स कधी येणार आहेत हे सर्वजण कमेंट बॉक्स मध्ये विचारत आहेत। हा मी काढत आहे, तयार होत आहेत। आज तारीख 20 आहे, उद्या 21 तारखेला आणखीन एक मानसशास्त्राचा चॅप्टर क्लिअर होईल। त्यानंतर 22 आणि 23 तारखेला या 2 दिवसांमध्ये तुम्हाला सोशल स्टडीजचे 500 ऑब्जेक्टिव्ह मिळून जातील। आणि हे 500 ऑब्जेक्टिव्ह असे नाहीत की इकडून 10-12 घेतले, तिकडून 10-12 घेतले, ह्याचे उचलले त्याचे उचलले, असे नाहीयेत। एकदम 4थीचे जुने पुस्तकापासून, नव्या पुस्तकापासून डायरेक्ट 10वीच्या नवीन आणि जुनं पुस्तक यांचं कॉम्बिनेशन करून मी स्वतः परत वाचून जे काय महत्वाचं वाटते असे करून 500 ऑब्जेक्टिव्ह गोळा करून ते तुम्हाला देतोय। ते स्वतः मी काढलेले आहेत, स्वतः परत लिहून तयार केलेले आहेत आणि ते तुम्हाला देतोय। त्यामुळे थोडासा उशीर लागत आहे आणि त्या ऑब्जेक्टिव्ह वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या टीईटीचा अभ्यासक्रम किती अवाढव्य आहे। त्यामुळे मला थोडासा आणखीन वेळ द्या, एकदम उत्तमात उत्तम जे की त्यानं तुमचा फायदा होईलच पाहिजे असे मी ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला देत आहे। थोडासा वेळ द्या, 2 दिवसामध्ये तुम्हाला मिळून जातील। आणि हा जेवढं काही महत्वाचं सांगायचं होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि हा याच्यानंतर इतक्या कमी वेळामध्ये मला माझ्याकडून जितकं जास्तीत जास्त काही देता येईल ते मी देण्याचा प्रयत्न करणार आणि करणारच। फक्त तुम्ही परीक्षा लांबणीवर जाणार आहे हे डोक्यातून काढा आणि जसा अभ्यास चालू आहे तसाच राहू द्या। आणि हा आणखीन तुमच्या काही शंका राहिल्या असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये विचारा। पण आता हे विचारू नका की परीक्षा कधी होणार आहे, होईल तेव्हा होईल। तुर्तास तरी आपली परीक्षा 30 तारखेलाच होणार आहे, याच्यात काही बदल नाहीये। हॉल तिकीट सुद्धा लवकरच येतील,
हे डोक्यामध्ये ठेवा आणि अभ्यासाला लागा परत. उगा आपला वेळ वाया घालू नका.